तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, उद्याच्याला आहे 16 जानेवारी. तर 16 जानेवारीला असतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा. तर त्यानिमित्त शुभेच्छा देणारी जी काही डिझाईन असेल तर ती आज आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत. आणि आजच सांगून देतो, तर हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करायचा आहे. ओके, तर त्याचं दुसरं रिझन असं आहे की खूप कमी व्हिडिओज या ठिकाणी यूट्यूबवर अवेलेबल आहेत आणि आपले छत्रपती संभाजी महाराज हे सर्वांना परिचित झाले पाहिजेत त्याच्यासाठी. आणि जो काही उत्सव असेल तर हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करायचा आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि खाली जय शिवराय, जय शंभूराजे अशी कमेंट करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही. ओके, बाकी विषय राहिला तुमचा मटेरियलचा आणि PLV फाईलचा, तर ते सगळं या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आणि व्हिडिओ एकदम मी या ठिकाणी शॉर्ट करणार आहे, जेणेकरून पटकन तुम्हाला पासवर्ड भेटेल, पटकन तुम्ही डिझाईन करसाल आणि पटकन तुम्ही या ठिकाणी शेअर करसाल त्याच्यामुळे. ओके, आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी पटकन ते लाल रंगाचं बटन दाबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब या ठिकाणी करून घ्या. ओके, चला तर जास्त वेळ न घेता लगेच मी तुम्हाला नेणार आहे मटेरियलकडे. ओके, तर मटेरियल या ठिकाणी आज तुम्हाला खूप छान असं मटेरियल मी दिलेलं आहे. त्याचे काही डिझाईन असेल तर ती डिझाईन या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही बघू शकताय. तर एकदम थीम जबरदस्त अशी क्रिएट केली होती. त्याच्यानंतर हा जो काय असेल तर हा आपल्या इंस्टाग्रामला पडलेली डिझाईन आहे, तर तुम्ही या ठिकाणी शेअर सुद्धा करू शकता ही. आणि त्याच्यानंतर बाकीच्या जे काही पिंजेस असतील ओके, तर हे या ठिकाणी दिल्यात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही कॉम्बो असेल तर हा कॉम्बो तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही पिंज असेल तो पिंज सोबतच बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर जो काही सर्कल असेल तो आणि नेम प्लेट हे सगळं अटॅच करून दिलेला आहे. कारण व्हिडिओ शॉर्ट करायचा होता त्याच्यामुळे सगळ्या पिंजेस या ठिकाणी तुम्हाला अटॅच मिळून जातील. ओके, तर फोल्डरचं नाव लक्षात घ्या, छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे. आणि हेच फोल्डर तुम्हाला घेऊन जे काही डिझाईन असेल ती या ठिकाणी क्रिएट करायचे आहे. ओके, तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, तुमचं जे काही पिक्सल लॅबचं ॲप्लिकेशन असेल ओके, तर ते या ठिकाणी ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर जे काही न्यू टेक्स्ट असेल तर सर्वात पहिले डिलीट करायचं. डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर क्लिक करून जायचं इमेज साईजवर. आणि या ठिकाणी तुम्हाला किती टाकायचे, 5,000 अशा पद्धतीने या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला सेट करून ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर डबल चौकोन कलर्समध्ये जायचं आहे आणि पांढरा रंग जो काय असेल तो तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, क्लिक करून घ्यायचं. ओके, अशा पद्धतीनं तुमचं सेट झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ब्राउजमध्ये जायचं आहे. आणि या ठिकाणी जे काही फोल्डर असेल ओके, तर फोल्डर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, सिलेक्ट करून घ्यायचं. जसं तुम्ही फोल्डर सिलेक्ट करून घ्या, फोल्डर सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुमच्या पुढं हा जो काही मी तुम्हाला कॉम्बोचा पिंज दिला असेल तर हा पिंज तुम्हाला या ठिकाणी काय करायचा, ऍड करून घ्यायचा. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी मी पिंज सेट करून घेतो, तोपर्यंत तुमच्यासाठी एक काम आहे. तर तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर एक तुम्हाला थंबनेल दिसत असेल ओके, तर ज्यांना कोणाला तो PLV फाईलचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हा वाला जो काही व्हिडिओ असेल तर हा वाला व्हिडिओ तुम्ही जाऊन या ठिकाणी चेकआउट करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी इन्फॉर्मेशन दिली होती. आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ मिळणार नाही, व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं मी हा जो काही व्हिडिओ असेल तर हा व्हिडिओ या ठिकाणी पिन करून ठेवलेला. ओके, आता या वापस येऊयात आपण डिझाईनवर. तर मी माझा जो काही मॉडेल असेल तो आणि सोबतच त्याचं जे काही नाव असेल तर ते नाव या ठिकाणी काय केलेलं आहे, ऍड करून घेतलं. ओके, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. तर सेम तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने या ठिकाणी काय करायचं, करून घ्यायचं. ओके, एवढं झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं, आपली जी काही मेन टेक्स्ट पिन जी असेल ओके, तर ती आपल्याला या ठिकाणी काय करायचं, ऍड करून घ्यायचं. ओके, काहीशा अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय, ऍड करू शकताय. तर सिम्पली तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तो जो काही पिंज असेल हा लोड होईल. ओके, तर हा लोडिंगला जास्त प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, कारण याला जे काही इफेक्ट वगैरे असेल तर ते दिले होते, त्याच्यामुळे हा पिंज थोडंसं या ठिकाणी लोड करेल. तर मोबाईल या ठिकाणी तुम्ही स्किप करू नका, काय करू नका, जेणेकरून व्यवस्थित तो या ठिकाणी सेट होऊन जाईल. ओके, आणि मित्रांनो अजून एक डिमांड आहे तुमच्याकडे, तर ती म्हणजे की भाई चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून टाका. कारण का, तर उद्या आहे 16 तारीख, तो 16 तारखेपासून 22 तारखेपर्यंत आपले कंटिन्युअसली जे काही श्रीराम जन्मोत्सव असेल आपला अयोध्येला होणारा, किंवा जो काही प्राणप्रतिष्ठेचा सोहळा असेल त्याच्या निमित्ताच्या जे काही डिझाईन्स असतील तर ते डिझाईन्स आपण या ठिकाणी घेऊन येणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ते जे काही व्हिडिओज असतील तर खूप या ठिकाणी तुम्हाला ट्रेंडिंगला जाणार आहे डिझाईन, आणि डिमांडसुद्धा या ठिकाणी मार्केटमध्ये वाढणार आहे. तर ते डिझाईन बघायला विसरायचं नाही. ओके, या ठिकाणी आपला अर्धा सेटअप झाल्याच्या नंतर या ठिकाणी आता एक तुम्हाला टेक्स्टची पिन जी मी प्रोव्हाइड केलेली आहे, तर ही पिन जी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, अशा पद्धतीनं ॲड करून घ्यायचं आहे. आधी ही ॲड केल्याच्या नंतर इथं जाऊन लॉक करायचं आहे आणि पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पिन जे असेल तर तो मी या ठिकाणी दिलेला आहे, तर तुम्ही तो या ठिकाणी काय करू शकता, ॲड करू शकता काहीसा अशा पद्धतीने. ओके, आता एवढा सगळा सेटअप झाल्याच्या नंतर येथे तुम्हाला तुमची जे काही लोगोची पिन जी असेल तर ती ॲड करायची आहे. त्याच्या आधी जो काही पासवर्ड असेल तर तो पासवर्ड मी या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो. तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 1632. किती टाकायचा आहे, 1632. 4 अंकाचा पासवर्ड
पासवर्ड आहे हाच टाकल्याच्या नंतर तुम्ही तुमची PNG फाईल आणि सोबत जी काही PL फाईल असेल ती या ठिकाणी दोन्ही काय करू शकताय, ओपन करू शकताय. ओके. आणि या ठिकाणी मी आपला जो काही लोगोचा PNG असेल तो सुद्धा या ठिकाणी ॲड केलाय. तुम्ही सुद्धा याच प्लेसमध्ये या ठिकाणी ॲड करू शकताय आणि सोबत जी काही डेटची PNG असेल ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ॲड करू शकता. ओके. तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणीच थांबवतोय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय. आणि बाकी तुम्हाला जर बर्थडेचे व्हिडिओज या ठिकाणी चेकआउट करायचे असतील तर एक व्हिडिओ तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल आणि एक तुम्हाला राईट साईडला दिसत असेल. तर दोन्ही व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय, चेकआउट करू शकताय. बाकी आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.